आपल्याला थंडीगार हवा देते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड थंड हव्यामध्ये आपण झोपतो. झाडाखाली आपण खेळतो. उन्हाळ्यामध्ये आपण घरच्या बाहेर झाड असेल तर आपण त्या झाडाच्या खाली बसून गोट्या खेळतो. विविध असे खेळ बसून खेळतो आपण. आणि झाड आपल्याला बसल्यावर खूप छान हवा देते. आपण झाडाखाली बसून झाडावर चढून फळं तोडतो. झाड आपल्याला आंब्याचं झाड असेल तर झाड आपल्याला आंबा देतो. उन्हाळ्यामध्ये त्या आंब्याचं आपण लोणचं बनवतो आणि मग आनंदाने खातो. झाड आपल्याला विविध असे फळं देतात. झाड आपल्या फळामुळे आपल्याला आपण स्ट्रॉंग होतो. फळं खाण्यापासून आपल्याला विविध असे साहित्य बनवता येते. आपल्याला टेबल बनवता येते, बेड बनवता येते, खुर्ची बनवता येते. झाड आपल्याला स्वयंपाक करायसाठी कामी येते. ते झाडापासून तयार होतो. जर कागद झाडच नसते तर आपण त्या कागदावर लिहित नसतो आणि ते आपल्या कामी येत नसते आणि आपण वाचत नसतो. झाडच नसल्यामुळे आपल्या झाडापासून आपल्याला औषधी मिळतात. झाडापासून आपल्याला फुलं लागतो, फुले मिळतात. झाड म्हणून भारतातील लोक झाड सगळ्यात जास्त झाडे लावतात. झाडे लावण्यात आहेत. झाडे कधी तोडावं नाही. खेळली नाही का? कोणीतरी लावलेली सोय ना झाडं. हो, म्हणून मी लावत आम्हाला पोरांकडे गेलं. मग आमच्या दुसऱ्याला काम केलं. आता मला तरी नाही आहे पण दुसऱ्याकडे गेल माझ्या पोराने मुलाने. तुम्हाला काहीच फायदा नाही ना. आहे का? दुसऱ्याला भेटेल तर मला एक भेटेल ना. घरी बसून बाजूला झोपून मस्त जेवण करायला पाहिजे, झोपून राहायला पाहिजे. तुम्ही तर उन्हाळ्यात झाड लावले आले. झाडं झाडे लावा, झाडे जगवा म्हणते ना. तसंच होय. झाडे लावल्यानं आपल्याला ऑक्सिजन भेटते, थंडी हवा भेटते, फळं भेटते. आपण स्ट्रॉंग राहतो.
सायली. वृक्षाची मैत्री. भरपूर पावसाची खात्री. वृक्षाची मैत्री. भरपूर पावसाची खात्री. वृक्षाची मैत्री. भरपूर पावसाची खात्री. झाडे जगवा. झाडे लावा. झाडे जगवा. झाडे लावा. झाडे जगवा. झाडे लावा. झाडे जगवा. झाडे लावा. झाडे जगवा. वृक्षाची मैत्री. भरपूर पावसाची खात्री. झाडे लावा. झाडे जगवा. राहू दे, पन्नी टाकले तर जमते, काही ना. माती सांडत आहे तिची म्हणून. घेता मागचे पोरं येत आहे गड्डा झाड लावताना तुम्ही नगराकडे कोण आजच्या या वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिराभाऊ ठाकूर हे सुद्धा इथं उपस्थित आहे. त्यांना सुद्धा विनंती, त्यांनी सुद्धा थोडी माती टाकून त्या वृक्षाला. सर इकडून, सर इकडून वरती आले पाहिजे. बदलती जी आपल्याला पाटी पाटी हे नावाची पाटी तिथे बाई देखील बांध त्याला बांध ना. काय तूच बांध तिथे माझ्याकडे हे फोटो घ्या. सरळ कर बेटा, त्याला झाडाला सरळ कर. ते वरच्या पानाला बांधा लागते. नंतर आपण परमनंट करणारच आहोत त्याला. झाड सरळ राहणं महत्वाचं आहे. एक काडी आणून उभी कर रे बाबू. ते काडी आण सचिन. ते हा, नाही तर काडी बाजूनं रोवून नाही का त्या काडीला बांधता येते. चालू आहे.
तुम्हाला एक शपथ घ्यायची आहे. काय शपथ घ्यायची आहे? तर मी पर्यावरणाचं रक्षण करणार. आता पर्यावरणात काय पाहिजे? आपल्या आजूबाजूचा परिसर आहे. पर्यावरणाचं रक्षण करणे म्हणजे तुम्हाला एखादा छोटासा प्राणी असेल त्याचं सुद्धा तुम्हाला रक्षण करावं लागेल. एखादं झाड असेल जे तुम्ही लावणार आहे किंवा लावले असतील त्याचं सुद्धा रक्षण करायचं आणि संवर्धन करायचं. वर्धन म्हणजे वाढणे आहे की नाही? म्हणजे ते झाड वाढलं पाहिजे. त्याला आपण मग काय केलं पाहिजे? छान आळं दिलं पाहिजे. एक आपला वेळ ठरवून घ्यायचा, सकाळ किंवा संध्याकाळ त्यावेळेस एक डबकी पाणी त्याला, 4-5 लिटर पाणी त्याला आपण दिलं पाहिजे. म्हणजे ते झाड तुमच्या नावाची पाठी त्या झाडावर असणार. म्हणून मला जे समजून सांगितलं, जेव्हा तुम्ही मोठे याल तुम्ही तेव्हा सुद्धा तुम्हाला त्या घरावर निश्चित पाठी. आज आपण भविष्याची लाकडाची आणि ऑइल पेपर लिहिलेली पाठी आणि मी जे बोलतो ते आम्ही करतो. पाणी आहे, जमीन आहे आणि जमीन हे सगळे मिळून काय पर्यावरण. आता या पर्यावरणाचं रक्षण करायचं म्हणजे काय? झाड लावणे म्हणजे पर्यावरणाचं रक्षण झालं का? नाही. त्या झाडाच्या सभोवताली असणारं सर्व वातावरण म्हणजे हवा आलं, पाणी आलं आहे की नाही? म्हणजे पाणी सुद्धा चांगलं ठेवायचं. आता तुम्हाला समजा लक्षात येत आहे किंवा पाणी दूषित आहे किंवा गढूळ पाणी आला तर आपण ते गढूळ वगैरे किंवा सर्व लोकांच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे, त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आता जर आपण कचरा जाळत आहोत, धूळ खूप होत आहे तर आपण धूळ झाल्यानंतर आपण प्रदूषण होईल की नाही? मग आपण ज्या पन्न्या वगैरे असतात त्याचं जरी आपण जाळलं म्हणजे कागद सारख्या ज्या वस्तू आहेत तो कचरा जर आपण वेगळा केला तो जर गड्ड्यात घुसला ते कागद सोडून त्याचा खत तयार होतो. कागद कशापासून तयार झाला? वनस्पतीपासून, ते झाडापासून तयार झाला. म्हणून तो कागद सडतो ना झाडाचा. जैविक आहे. काय आहे? जैविक आहे. पण प्लॅस्टिकची पन्नी ही मात्र जैविक नाही, ती 100% रासायनिक आहे. त्याच्यामुळे ती कुजत नाही आणि ती विजळी. आपण 10 वर्ष आपल्याला गाळून ठेवलं जमिनी, 10 वर्षानंतर